नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण शरीराला असं आरोग्यदायी ठरणारं चिंचेचं पन्हं बघणार आहोत। नक्कीच तुम्ही कैरीचं पन्हं बनवलेलं असेल, पण चिंचेचं पन्हं कधी ट्राय केलं का? आणि नसेल केलं तर या पद्धतीने नक्की करून बघा। तर साधारण इथे मी 1 वाटी चिंच घेतलेली आहेत, एका बाउलमध्ये काढून घेतलेली आणि मी गरम पाणी केलं होतं। तर हे गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला ही चिंच जे आहेत ते अशीच ठेवायची आहे, झाकून ठेवायचं याला। आणि नंतर बघू शकता की चिंच जे आहेत ते नरम पडते। नंतर ही हाताने छान असं मॅश केल्यासारखं थोडं यामधल्या जे बिया आहेत या आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मी कशा पद्धतीने या बिया काढून घेतलेल्या आहेत। तर याच्यामधल्या ज्या बिया असतात या पूर्ण आपल्याला व्यवस्थित परिपूर्ण यामधून काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मी पूर्ण काढून घेतलेल्या बिया आणि व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या, एक सुद्धा बियामध्ये राहायला नको। घेऊयात। तर इथे मी साधारण 1 वाटी पाणी ॲड केलेलं आणि त्यामध्ये अर्धा वाटी गूळ ॲड केलेला। तर हे साधारण 2 ते 3 मिनिटमध्ये गुळाचं पाणी होऊन जातं। याला थंड होऊ द्यायचं। जे आपण चिंचेचं जे मिश्रण आहे ते आपण चाळणीमधून काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे छिलटे वगैरे असणार ते पूर्ण परिपूर्ण काढून घ्यायचे आहे आपल्याला। बघू शकता चाळणीमधून काढून घ्यायचं किंवा जे छिलटे राहतात ते राहिले असेल तर निघून जाणार। आणि जे गुळाचं पाणी आपण बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी गुळाचं पाणी सुद्धा गाळून घेतलेलं आहे आणि हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर मिक्स केल्यानंतर नंतरची जी प्रोसेस आहे यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच साधारण तूप। 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये 3 ते 4 विलायची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे। 3 ते 4 विलायचीची पावडर करून टाकायची आहे, म्हणजे ज्यामुळे टेस्ट जे आहे अप्रतिम लागणार। आणि हे छान परतून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण गुळाचं आणि चिंचेचं जे मिश्रण केलं होतं पाण्याचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट हे होऊ द्यायचं आहे आणि अर्धा बाउल मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी कमी जास्त केलं तरीही चालेल आणि गुळाचं प्रमाण देखील जास्त टाकला तरीही चालेल। तर इथे मी वरून मस्त खोबरा किस टाकलेला। तर बघू शकता चिंचेचं आंबट गोड जिभेला चव आणणारं पन्हं तयार आहे। नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि एका काचेच्या कपामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर जिभेची चव वाढवणारं तसेच जेवणामध्ये अतिशय टेस्टी असं हे पन्हं आहेत, आंबट गोड चिंचेचं पन्हं तयार आहेत। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी। थँक्यू।